आज करणारे आम्ही सुक्या जवल्याची पार्टी. तर करण्यापूर्वी स्वच्छ आधी निवडून घ्यायचा आणि त्याच्यानंतर 5-6 पाण्यामध्ये तो छान धुवून घ्यायचा. म्हणजे त्याच्यावर जी माती, रेती असते ती पण निघून जाते आणि तो जवला छान नरम पण होतो आणि पटकन शिजतो. धुवून झाला की निथळत ठेवायचं आणि त्याच्यातलं दाबून पूर्ण पाणी काढून घ्यायचं. यासाठी आपल्याला लागणार आहेत आलं लसणाचे तुकडे, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, कोकम, हळद, हिंग, लाल मिरची पावडर 1 बाय 1 टाकून सगळं छान शिजवून घ्यायचं. जवला पार्टी असं मी का म्हटलं माहितीये, आमच्या घरात मी एकटीच खाते आणि माझे दीर आहेत ते खातात आणि वहिनी काही खात नाहीत. तर मी केलं की त्यांना देते. म्हणून आज तिकडे जायचंय आम्हाला जेवायला. तर म्हणून आम्ही आजच्या जेवणाला नाव दिलंय सुक्या जवल्याची पार्टी. आणि हा आता अशा पद्धतीने आपला जवला रेडी आहे. जवला पार्टी. पहाडी चिकन हा एक मेनू अजून आम्ही ऍड केलाय. आंबे, विड्याचं पान आणि खूप साऱ्या गप्पांमध्ये झकास पार्टी झाली. याच जवला पार्टीमध्ये अख्ख्या मुगाच्या लाडवांची गोष्ट झाली. भाऊजी बोलले की मला पाहिजे तसे किंवा आपल्या घरात करायचे तसे लाडू कुठेच कधी मिळत नाही. परंतु माधवीताई आहे नणंदबाई आमच्या, तर त्यांचे पण बऱ्यापैकी छान होतात. तर तू त्यांना विचार रेसिपी. म्हणून मग मी ताईंना रेसिपी विचारली. म्हणजे आमच्या आजे सासूंची ही रेसिपी, त्याच्यानंतर मोठ्या काकी पण आमच्या करायच्या आणि आता ताईंकडून सगळी रेसिपी नीट लिहून घेतली. आता मी त्या पद्धतीने हे लाडू करणार आहे आणि भाऊजींनाच टेस्टला दाखवणार आहे की तुम्हाला जशी चव पाहिजे होती तशी आली आहे की नाही. मंद गॅसवर जवळजवळ अर्धा तास भाजून झालेला आहे. आता छान रंगही पालटलाय आणि सुगंध पण छान सुटलाय. यात घालायचे मूठभर शेंगदाणे. ते छान भाजून त्याचं साल काढून घ्यायचं आणि त्याचे 2 भाग करायचे आणि ते लाडवाच्या पिठात ऍड करायचं. एक छोटी वाटी सुकं खोबरं घेतलंय, ते छान किसून भाजून घेणार आणि हातानेच ते चांगलं चुरून लाडवाच्या साहित्यात ऍड करायचं. मिक्सरवर असं पल्सवर फिरवायचं आणि थोडीफार सालं, म्हणजे जेवढी सालं झटकून टाकता येईल ना तेवढी टाकायची. असं 2दा करायचं आणि मग परत बारीक वाटायचं. मिक्सरमधून हे बऱ्यापैकी पीठ मी बारीक करून घेतलेलं आहे. कढईमध्ये 2 वाटी गूळ आणि अर्ध वाटी पाणी टाकलंय आणि फक्त गूळ त्याच्यात व्यवस्थित विरघळेल इथपर्यंतच ते गरम करायचे. एकीकडे वेलचीची पूड करून घेतली. गूळ आता छान आपला विरघळला आहे आणि त्याच्यात आता एक अर्धी वाटी चांगलं तूप ऍड करायचं. अख्ख्या मुगाचं पीठ, शेंगदाणे, सुकं खोबरं हे सर्व जिन्नस व्यवस्थित त्या गुळात मिक्स करायचं आणि थंड झाल्यावर लाडू वळायचे. या सर्व जिन्नसमध्ये जवळजवळ 35 लाडू झाले आणि संजूने तरी ग्रीन सिग्नल दिलेला आहे.